बारामतीकरांनी महाराष्ट्राला धक्का दिला. सुनेत्रा पवार फॉर्म भरायच्या निमित्तानं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बरीच नेते मंडळी बारामतीत आली आणि तटकरे फसवे आहेत किंवा पटेल फसवे आहेत, अजितदादा आमच्यासाठी एक नाव बाद झालं, आम्हाला दुसरे कुणी नेते नकोत, अजितदादांचं फक्त नाव आम्हाला पुरेसं आहे. घातकी तटकरे आणि फसवे पटेल यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये किंवा यांची आम्हाला गरज नाही, असं जे अजितदादा प्रेमी आहेत अशांनी बारामतीमध्ये बॅनर लावली. तोंड बघण्यासारखी झाली होती पटेलांची किंवा तटकरेंची. तटकरेंची मुलगी ज्या पद्धतीनं मीडियाला स्टेटमेंट देत होती की ज्यांनी कुणी बॅनर लावलेत याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्ही प्रामाणिक आहोत. म्हणजे तटकरेंनी काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीचं बॅनर रायगड जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार आणि इतरांचे फोटो नाव वगळले, हे खरात प्रेमी तटकरे कशा पद्धतीनं वागतात किंवा काय यांची धारणा आहे हे अजितदादांच्या बारामतीतल्या बॅनरवरून लक्षात आलं. हा झटका आहे. म्हणजे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या पद्धतीनं आबरू वेशीवर टांगली गेली, मग ते चाकणकरांच्या खरात प्रकरणावरून असेल किंवा नरहरी झिरवाळांच्या विश्रामगृहावरील त्या व्यक्तीसोबतचा ती रात्र असेल किंवा असंख्य अशा ज्या भयानक गोष्टी आहेत, त्याच्यामुळं पक्षाचं नाव मलिन तर झालं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला काम करतील असं अजिबात वाटत नाही. कारण चाकणकरांनी खरातच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रामध्ये एक स्त्री चळवळीचे आणि स्त्री स्वातंत्र्याचे धिंडवडे उडवले गेले, यांनी फार महाराष्ट्राला धक्का बसला. आणि त्याच्यामध्ये तटकरे सारखा माणूस किंवा चाकणकरांसारखे अंधश्रद्धा अडाला पाठबळ देणारे आणि भोंदूगिरीच्या निमित्तानं खरातनं जे काही सेक्स स्कॅन्डल चालवलं, याच्यातून तर फार आबरू गेली. आणि अजितदादांचा विमान अपघातातला 28 जानेवारी 2026चा मृत्यूला अजून 2 महिने सुद्धा म्हणजे व्यवस्थित पूर्ण झालेले नसताना ही लोक अशा पद्धतीनं स्वैराचार करतील. म्हणजे 28 जानेवारीला अपघात झाला, 29, 30, 31 पर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावून निवडणूक आयोगाला पत्र देणं की आता इथून पुढचे सगळे अधिकार पटेल आणि तटकरेंचे आहेत, म्हणजे पक्ष ताब्यात घ्यायचा होता की काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी उभी केली, परंतु तटकरेंना आणि पटेलांना जर ती ताब्यात ठेवायची असेल आणि सुनेत्रा पवारांना ह्यांना फक्त म्हणू नये परंतु बाहुल्यासारखं जर फक्त रबर स्टॅम्प म्हणून उपयोग करायचा असेल, असा जर डाव असेल, तर ही सगळी मंडळी त्या पवार परिवारातली आहे ज्यांनी महाराष्ट्राला एक राजकारण दिलं, एक पुरोगामी विचारधारा कशी जपायला पाहिजे हा विचार दिला. आणि सगळ्यात महत्वाचं, देशाच्या विकासामध्ये मोठ्या पवार साहेबांचा जेवढा हात आहे तसं राज्याच्या विकासामध्ये अजित पवारांचा सुद्धा फार मोठा हात आहे. भले त्यांचे काही राजकीय निर्णयामुळे वाद तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण झाले असले तरी अजितदादांसारखा नेता परत होणे नाही. आणि अशा अजितदादांचा गैरविश्वास करून त्यांच्या कुटुंबासोबत अधिकार काढून घ्यायची चाल जर हे तटकरे आणि पटेल करत असतील, तर पटेल तर व्यापारी माणूस आहे, पक्ष विकायला बसलाय. आणि तसंही स्वतःवरचे आरोप, ईडीच्या चौकशा, इतर केसेस अजितदादांनी पटेलांच्या सगळ्या मिटवल्या, त्यांना राज्यसभेचं खासदार केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईतले 180 कोटी रुपयाचे 3 फ्लॅट हे सील होते ईडीच्या माध्यमातून. हे 25 का 26 जानेवारीला सील तोडलं, रिलीज झाले आणि 28 जानेवारीला बिचारे दादा गेले. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत पटेलांसाठी भांडणारे, लढणारे, त्यांच्यासाठी काम करणारे अचानक जर अशा पद्धतीनं हे सगळं हे करत असतील तर हे किती भयानक आहे.
किती विचित्र आहे. आणि म्हणून बारामतीमध्ये जी अक्कल घडवली, सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरायचा सोमवारी शेवटचा दिवस होता 6 तारखेला, आणि त्या दिवशी म्हणजे घातकी तटकरे पटेल असं बॅनर लावून आणि हजारो लोकांनी ते वाचणं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी वाचणं, ही म्हणजे महाराष्ट्राला धक्का त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं राजकारणाचा खरा चेहरा ज्या लोकांनी बदनाम केलेला आहे ते चेहरे आता समोर येताना दिसत आहेत, आणि हे फार मोठं आश्चर्य आहे. हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तटकरेंना किंवा पटेलांवर पवारांचे एवढे मोठे उपकार असताना हेच प्रफुल्ल पटेल किंवा हेच सुनील तटकरे शरद पवारांच्या पाठीमागे फिरायचे, माग चालायचे, सगळ्या गोष्टी पवारांच्या समजून घेतल्या, आणि त्याच पवारांना धोका देऊन हे अजित पवारांसोबत आले. अजित पवारांसोबत येऊन सुद्धा अजित पवारांना धोका देणं म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आता जी मंडळी काम करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत असं त्यांचीच लोक म्हणतायत. आणि रोहित पवार सुद्धा म्हणाले, आणि अमोल मिटकरींनी सुद्धा बरंच त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. कारण दादाच्या मृत्यूबद्दल यांना कुणालाही दुःख नाही हे सुद्धा विसरता कामा नये. कारण त्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, विमान मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, किंवा इथं घातपात आहे का, काय घडलंय का, या सगळ्या गोष्टी खर तर विचारांती पुढे आल्या पाहिजेत. परंतु हे कुठेही न होता ना सुनेत्रा पवार ना पार्थ किंवा जय पवार हे कोणीही या विषयावर चकार शब्द काढत नाहीत, बोलत नाहीत. याचा अर्थ असा आहे, सत्तेसाठी जर सर्वस्व असेल तर हे दुर्दैवी आहे. आणि अजून एक प्रश्न उपस्थित राहतो, घातकी कोण आहे हो? जे दादासाठी न्याय मागू शकत नाहीत ते घातकी आहेत, का ज्यांनी ठरवून फसवलंय ते तटकरे आणि पटेल घातकी आहेत? खरं तर त्या दोघांना वाटत नाही ते घातकी आहेत, कारण अजूनही ते त्या पक्षाच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक हे दोन्ही पदावर ते प्रमुख म्हणून काम करतायत. याचा अर्थ असा आहे की सगळा गोंधळ आहे, आणि या गोंधळाचे बादशहा बदनाम ही सगळी मंडळी आहे, आणि ही महाराष्ट्रासाठी विचार करायला लागणारी गोष्ट आहे. बाकी बंडखोर नेता हे युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, संपर्कात राहा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, आणि इतरही व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.